ड्रीम लाईफ म्हणजे आपल्या स्वप्नात किंवा मनात एक आपल्यासाठी आदर्श जीवन कसे असावे याची कल्पना करणे, जे आपल्याला मोटिवेशन्स देईल आणि आपलं फ्युचर बनवण्यास आपल्याला मदत करेल। तर ड्रीम लाईफची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। स्वप्नातील जीवन म्हणजे जे जीवन घडण्याची तुमची इच्छा आहे, पण ते घडेलच याची शाश्वती नाही। ड्रीम लाईफ मीन्स समथिंग दॅट यू विश टू हॅपन बट इज नॉट लाईकली टू हॅपन। बघा, आपल्याला जीवनामध्ये खुशी आणि आनंद हे दोन्हीही हवं असतं, पण खुशी काय असतं की जेव्हा काही एक्सटर्नल घटना झाली, बाह्य घटना असेल किंवा कुणी भेटवस्तू दिली तर खुशी म्हणजे प्लेजर आपल्याला होते आणि तो कसा की कमी काळासाठी टिकणारा असतो। आणि आनंद जो आहे, जॉय, हा आपल्याला आंतरिक म्हणजे मनातून होतो आणि तो आपला दीर्घकाळ टिकणारा असतो। मीन्स जॉय गिव्स यू द पॉझिटिव्हिटी इन युअर लाईफ। तर आता आपल्याला खुशी आणि आनंद हवा आहे, बट आपल्या माइंडमध्ये काय सुरू आहे की ओन्ली निगेटिव्ह थॉट्स याची सायकल येत आहे आणि हे निगेटिव्ह थॉट्स आपल्याला पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करायचे असेल तर काय करतो आपण की कधीकधी ते होतात पॉझिटिव्ह थॉट्स, बट केव्हा की तुम्ही एखादी सकारात्मक गोष्ट ऐकली असेल, तुम्ही एखादं काहीतरी छान मोटिवेशन्स वाचलं असेल किंवा पाहिलं असेल तर तेवढ्यापुरतं तुमच्या मनात पॉझिटिव्ह थॉट्स हे निर्माण होतात। पण यामधून इन्स्टंटली बाहेर कसं पडायचं आणि मग त्यासाठी आपण काय करणार आहे की सॅटिस्फाईड कसं राहायचं। तर सॅटिस्फाईड राहण्यासाठी काय करावं लागेल की हा सगळा कुठला प्रॉब्लेम आहे, हा आहे आपल्या मनाचा प्रॉब्लेम। म्हणजे आपण त्यासाठी आपलं हे सॉफ्टवेअर चेंज करावं लागेल असंही म्हटलं तरीही चालेल। बघा, आता खुशी जी आहे की एखाद्याला वाटत आहे की मला खाण्यामध्ये खूप आनंद मिळतो, मग खात आहे, खुशी मिळत आहे, पण थोड्या वेळाने काय वाटतं त्याला की दुःख होतं की अरे मी उगाचच ओव्हर ईटिंग केलं, त्यामुळे माझा पूर्ण टाईमटेबल हा चेंज झाला। तर काय असते की जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळत असतात, म्हणजे हजारो लाखो गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपल्या मनासारख्या होतात 99%, बट 1% जर झाली नाही तर आपण अगदी दुःखी होतो आणि दुःखी झाल्यानंतर आपण ती गोष्ट लक्षात ठेवतो। म्हणजे काही वेळा तर आपण ती अगदी म्हणजे काही दिवस, आठवडे, महिने किंवा वर्षानुवर्ष किंवा कोणी तर अगदी मरेपर्यंत ते लक्षात ठेवतात। आमच्या बाजूला एक आजी होत्या 85 इयर्स ओल्ड, तर त्यांच्या अजूनही लक्षात होतं की मला या व्यक्तीने माझा अपमान केला, मला याने माझी कमतरता काढली, मला टाकून बोलला। तर हे अगदी बाकी त्यांच्या लाईफमध्ये किती नाही म्हणजे पर्सेंट चांगलं झालं असेल, पण हे अगदी 0.1% त्यांच्या मनात त्यांनी ठेवून घेतलं। तर हे जोपर्यंत आपण माइंडमधून काढणार नाही आणि जोपर्यंत आपण हे बघणार नाही की मला काय मिळालेलं आहे, तोपर्यंत आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही। म्हणजे वे ऑफ कंटॅमिनेशन आपल्याला हा आपला चेंज करावा लागणार आहे। आणि बऱ्याच गोष्टी काय असतात की आपल्याला निवडाव्या लागत असतात। जसं म्हणजे आपण म्हणतो की राग हा आपोआप येतो, पण तोंड बंद ठेवणं हे आपोआप होतं का? नाही होत। तर तोंड बंद ठेवणं हे आपल्याला निवडावं लागतं। तर आता तुमचं ड्रीम लाईफ जे आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला ड्रीम जॉब मिळावा, आणि समजा तुम्हाला तो ड्रीम जॉब मिळाला तर खरोखर तिथे 100% सर्व परफेक्ट असतं का? तुम्हाला काहीच त्रास होणार नाही याची काही तुम्हाला म्हणजे गॅरंटी आहे का तिथे? आपल्याला असं वाटतं की मला ड्रीम वाईफ मिळावी, मला ड्रीम हजबंड मिळावा, आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नातला राजकुमार, स्वप्नातील राजकुमारी मिळाली तर कधीच तुमचे भांडणं होणार नाही का? कधीच तुमचे वाद होणार नाही का? ती जोपर्यंत तुमची सेवा करत आहे तोपर्यंत तुम्हाला बरं वाटत आहे, ती हो म्हणत आहे किंवा तो हो म्हणत आहे, पण कधी त्यानं नाही म्हटलं तर तुमचे वाद होणार आणि भांडणं होणारच। कारण काय, आपण असं 24 तास म्हणजे बी पॉझिटिव्ह, बी हॅप्पी नाही राहू शकत, कारण आपण माणसं आहोत आणि माणसं असल्यामुळे आपल्याला काहीतरी भावना असतात।
तर म्हणून आपलं जे स्वप्नातीलही असेल तर त्यामध्ये आपल्याला सॅटिस्फाईड हे राहावं लागतं. आणि मनुष्याच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत की रोटी, कपडा और मकान, म्हणजे फूड, क्लॉथिंग अँड शेल्टर. आणि आपण हे बघायला पाहिजे की आपल्याकडे काय आहे की 99%. तर त्यासाठी काय करायचं की एक तुम्ही कागद आणि पेन घ्या आणि त्यावर लिहून काढा की माझ्याकडे काय काय आहे. माझ्याकडे मला भरपूर जेवायला मिळतं, व्हेरायटी डिशेस मी खात आहे. आणि आपल्या भारत देशामध्ये असे करोडो लोक आहेत की त्यांना एक वेळचं सुद्धा पोटभर अन्न जेवायला मिळतं नाही. माझ्याकडे भरपूर वॉर्डरोबमध्ये कपडे आहेत, नवीन नवीन स्टाईलचे मी कपडे घालते. असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना अंगभर कपडेसुद्धा मिळत नाही. आणि राहायला घर आहे मला सुंदर, मी चांगल्या घरात राहतो, सुखसोयींनी माझं घर सज्ज आहे. आणि आपण बघत आहोत की असे कितीतरी लोक आहेत की त्यांना राहायला घर नाही. आणि हा जागतिक प्रश्न आहे. जगामध्ये सुद्धा मी इथे होते ऑस्ट्रेलियाला, तर तिथे सुद्धा बेघर लोक होते. पण एवढंच फरक असतो की ते वाटत नाही आपल्याला की बेघर आहेत. आणि तिथे कसं की असं काही मागत वगैरे नाहीत, फक्त ते बोर्ड घेऊन बसतात की तुम्हाला काही हेल्प करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर प्रश्न हा आहे की आपण जेव्हा हा विचार करणार की माझ्याकडे काय आहे 99%, आणि तेव्हा मग काय होणार की आपल्या मनातून अशी दुआ आहे, सदिच्छा बाहेर पडणार. आणि त्यामुळे मग पॉझिटिव्ह वेव्ज ह्या क्रिएट होणार. आणि त्याचा इफेक्ट काय होणार की आपल्या आजूबाजूला होणार. त्याचा इफेक्ट आपला म्हणजे रिलेटिव्हजवर होणार, आपल्या कॉलनीवर होणार, त्यानंतर आपल्या युनिवर्सवर होणार. आणि मग युनिवर्सचा पॉझिटिव्ह इफेक्ट हा तुमच्यावर होणार. म्हणून आपण म्हणजे माझ्याकडे काय आहे हे बघायचं. आणि मग तुम्हाला जे ड्रीम करायचं आहे, तुमचं ड्रीम लाईफ, तर ड्रीम लाईफ करण्याकरिता तुम्हाला एक प्रिकॉशन्स घ्यावं लागेल की माझं लक्ष मी हे विचलित होऊ देणार नाही. माझा जो फोकस आहे, मला जे माझं लक्ष केंद्रित करायचं आहे ते मी कधीच विचलित होऊ देणार नाही. म्हणजे इफ यू हॅव ट्रूली वॉन्ट टू लिव्ह युअर ड्रीम लाईफ, यू नीड स्टॉप डिस्ट्रॅक्शन युअर सेल्फ. म्हणजे डिस्ट्रॅक्शन जर तुम्ही स्टॉप केलं तर काय होईल की विथ ऑल दीज थिंग्स. आणि ड्रीम लाईफ जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्वतःवर शंका घेणे बंद करा. कारण काय की मला हे जमेल का, मी हे करू शकेल का. तुम्ही स्टार्ट केल्यावरच तुम्हाला त्याची आयडिया येणार ना, की तुम्हाला अंदाज येणार की मी काय करू शकतो. म्हणून स्वतःवर शंका घेणे बंद करायचं. म्हणजे यू कुड डू अँड फोकस युअर सेल्फ की व्हॉट यू हॅव टू डू. तुम्ही जर तिथे असा फोकस केला तर तुम्हाला तुमचं ड्रीम लाईफ हे तुम्ही सक्सेस करू शकता. आणि बघा की काही काही गोष्टी आपल्याला निवडाव्या लागत असतात. जसं निगेटिव्हिटी ही आपोआप येणार, पण पॉझिटिव्हिटी ही तुम्हाला निवडावी लागेल. आणि बघा की जगातलं सुंदर असं वाक्य आहे की जर तुमचे डोळे चांगले असेल तर तुमचं जगावर प्रेम होऊ शकतं, पण जर तुमची जीभ चांगली असेल तर जगाचं तुमच्यावर प्रेम होऊ शकतं. म्हणून आपल्याला जे आपलं ड्रीम लाईफ जगायचं आहे, आपल्याला वाटत आहे की माझ्या लाईफमध्ये पूर्ण पिंक क्लाउड्स असायला पाहिजे, आणि हे पिंक क्लाउड्स येण्याकरिता तुम्हाला पिंक एफर्टसुद्धा तिथे घ्यावं लागणार आहे. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.